यांचा काय विषय होता तुम्हाला समजेलच पुढे. नाक्यावर आल्यानंतर बघू शकता इथं आठवण DJ वाजत होता. त्यानंतर पुढं आल्यावर गणपतीची तयारी पण चालू दिसली आपल्याला. मग पुढं बघू शकता तुम्ही आपल्या श्रीरामपूरचा बाजार भरला होता. मग त्यानंतर आलो आपण महेंद्र शेठकडं त्यांच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता इथं बोर्ड वगैरे लागलं होतं, काय लिहिलंय काय नाही. हा सट्ट्यामट्ट्याचा दुकान आहे त्याचं, ते आपल्याला काही समजत नाही. तुम्हाला समजत असेल तर सांगा. महेंद्र शेठ आपल्याला पार्सल घेऊन येतात. मग मस्त आपण ते घेतो, लस्सी पितो. तर हे आकाश शेठ आपल्याला पिऊन देत नसता. कॅमेरा घेऊन आपल्या जवळ 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 काय चालू असतं त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांना आपल्याला लस्सी पिऊन द्यायची नसते का. मग अजय शेठ येतात आणि मस्त व्लॉगमध्ये हाय पण करतात. त्यानंतर बघू शकता आकाश शेठ आपल्यालाच डिस्टर्ब करायचं काम चालू होतं नाही का. कॅमेरा घेऊन आपलेच मागं लागले होते. तर भाऊचा स्वॅग वेगळाच होता. आशिकी टू डायरेक्ट विषय वाशे हा बघू शकता तुम्ही विषय काय चालू होता नाही का. जरा प्रायव्हेट गोष्टी होत्या अजय शेठच्या. आकाश शेठ तेच दाखवत होते कॅमेऱ्याच्या द्वारे ब्लॉगमध्ये, पण ते नाही दाखवलं. आपण प्रायव्हेट गोष्टी कशा प्रायव्हेट ठेवलेल्या बऱ्या आहे. मग ते सगळं होतं. मग आपण म्हणतो व्हिडिओ काढायला जाऊ. तर आम्ही तिघं निघतो व्हिडिओ काढायला. मग तिथं पियुष शेठ पण येतात. पियुष शेठ म्हणता माझं या अँगलने व्हिडिओ घ्या. मग त्यानंतर आम्ही परत घरी चाललो. बौद्ध विहार बघू शकता तुम्ही. आणि इथं आपलंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला. गांधीजींना पण बोललं आता घरी जातो. तर आकाश शेठने आपल्याला सोडलं घरी. तर मग चला पब्लिक टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.